मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, PM किसान सन्मान निधी ही योजना भारतातील शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना आहे। ज्या योजनेअंतर्गत 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये इतकी आर्थिक मदत ही दिली जाते आणि ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये म्हणजेच इन्स्टॉलमेंटमध्ये वितरित केल्या जाते। तर आतापर्यंत 18 इन्स्टॉलमेंट ह्या झालेल्या आहेत। तर आता 19वी इन्स्टॉलमेंट ही कधी येणार आहे त्याबद्दल आपण माहिती देणार आहोत। तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आतापर्यंत 18 इन्स्टॉलमेंटचे वितरण हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये झालेले आहे, ज्यामध्ये 91,51,000 इतके शेतकरी समाविष्ट आहेत। तर यानंतरची जी 19वी इन्स्टॉलमेंट आहे ती आता 24 फेब्रुवारी 2025ला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो लक्षात घ्या, 24 फेब्रुवारी 2025ला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे। तर हा हप्ता मिळण्यास आधी काही KYC ज्या शेतकऱ्यांची KYC करायची राहिली असेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली KYC ही करून घ्यायची आहे, ज्यामध्ये 1,89,000 एवढे शेतकरी आहेत ज्यांची KYC ही राहिलेली आहे। आणि त्यानंतर आधार शेडिंग न केलेले लाभार्थी हे 1,98,000 एवढे आहेत। तर ज्यांचे भूमी अभिलेख नोंदीत नाहीत असे 78,000 लाभार्थी हे आहेत। अशा लाभार्थ्यांनी लवकरात लवकर त्यांच्या आधार शेडिंग, KYC आणि भूमी अभिलेख नोंदी ह्या लवकरात लवकर करून घ्यायच्या आहे, जेणेकरून जो येणारा 19वा हप्ता आहे हा थेट तुमच्या खात्यामध्ये येण्यास कुठलीही अडचण जाता कामा नये। तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती त्यांनासुद्धा मिळेल। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा।